आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। मागासवर्गीय महिलांचा वहिवाटीचा शेत रस्ता अडवणाऱ्याला पाठीशी घातले। मागासवर्गीय महिलांशी कार्यालयामध्ये अरेरावीची भाषा केली। वयोवृद्ध महिलांना कार्यालयाच्या बाहेर जा अशा पद्धतीच्या धमक्या देऊन त्यांना सार्वजनिक ठिकाणी अवमानित केले। या सर्व घटनांचा इतिवृत्त म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना 48 तासाच्या आत संबंधिताविरोधात कारवाई करावी। शेत रस्त्यात जाण्यासाठी आमचा होणारा अडसर आपण रस्ता मोकळा करून दूर करावा। वहिवाटीप्रमाणे वडिलोपार्जित संपत्ती जमिनी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना होणारा अन्याय आपण दूर करावा, यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं। त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। त्या निषेधार्थ आज आम्ही सर्वजण हे आंदोलन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कार्यालयासमोर केलेले आहे। तत्पूर्वी आम्ही आज एक निवेदन सादर करणार आहोत। येत्या 5 दिवसांमध्ये संबंधित प्रकरणामध्ये जर तात्काळ कार्यवाही नाही झाली तर यापेक्षा मोठे उग्र स्वरूपाचे 100 लोकांच्या उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचे दालनासमोर आम्ही अन्नत्याग उपोषण करणार आहोत। जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा अडसर दूर करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न करत आहोत। एकंदरीत ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत का, काही करण्यात आले का, असेल तर काय? माननीय तहसीलदार जिंतूर यांच्या विरोधात आतापर्यंत प्रशासनाने मागासवर्गीय महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच मागासवर्गीय महिलांचा वहिवाटीचा शेत रस्ता अडवल्याप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही। या उलट तहसीलदार मॅडम ह्या जनसामान्यांना सांगत फिरतात की माझे राजकीय लोकांशी हितसंबंध आहेत, त्या गावातील सरपंच आणि गावगुंडांसोबत माझे हितसंबंध आहेत, मी माझं काही होणार नाही। आणि गाव पातळीवर किंवा त्याचा समन्वय साधला गेलाय का? काही गाव पातळीवर काही बोलण्यात आले का, समन्वय साधले गेले का, किंवा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न झाला का? काय आतापर्यंत प्रशासनाचा एकही प्रतिनिधी अधिकृतपणे नोंद टाकून संबंधित ठिकाणी घटनास्थळावर भेटीसाठी आलेला नाही। या सर्व शेतकरी बांधवांची पिके आज वाळत आहेत, तरी देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आमची विनंती आहे प्रशासनाला की तात्काळ तो शेत रस्ता खुला करावा, संबंधितावर गुन्हे दाखल व्हावे। माननीय तहसीलदार मॅडम यांनी मागासवर्गीय महिलांना जी काय अरेरावीची भाषा केली त्यांना देखील प्रशासनाकडून काहीतरी प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी किंवा त्यांच्या विरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी।